तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी एका मीटिंगसाठी बाहेर चाललेली असते. मात्र जाण्याआधी ती दुर्गीला सांगते की आम्ही बाहेरूनच जेवण करून येणार आहोत आणि तू मोठ्या मालकांच्या जेवणाचं बघ. त्यावर दुर्गी म्हणते, ठीक आहे ताई, पण तुझ्याकडे थोडा वेळ आहे का, कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की काय झालं. तर दुर्गी घाबरूनच म्हणत असते की ताई, खरं तर ही गोष्ट मला तुला आधीच सांगायची होती, मात्र माझी हिंमतच झाली नाही. पण मला तुझ्याशी खोटंसुद्धा बोलायचं नव्हतं, मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. आणि त्यामुळे भुवनेश्वरी रागातच तिला विचारते की दुर्गे, नक्की काय झालं आहे, खरं खरं सांग. आणि त्यावर दुर्गी म्हणते की ताई, त्या दिवशी मी तुला सांगितलं ना की अधिपती रात्री फॅक्टरीमध्येच होते. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, हो, पण त्याचं काय. तर दुर्गी म्हणते की ही गोष्ट मला चंचीने सांगितली होती. आणि चंचीचं नाव ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते. ती दुर्गीला विचारते की तू चंचीला ही गोष्ट का करायला सांगितली. त्यावर दुर्गी म्हणते की ताई, मला माफ कर, पण मी फॅक्टरीत जाऊ शकत नव्हते आणि तुलासुद्धा जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपलं कोणीतरी तिथे जावं असं मला वाटलं आणि म्हणून मी चंचीला त्या ठिकाणी पाठवलं. चंचीसुद्धा तिथे जाऊन अधिपतींना म्हणाली की माझ्याकडचे पैसे संपले आहेत म्हणून मी इथे आले. आणि मग अधिपतींनीसुद्धा माणुसकीपोटी तिला मदत केली. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे. तर दुर्गी म्हणते, पण चंचीने आपल्यासाठी अजून एक बातमी आणली आहे. त्यावर भुवनेश्वरी विचारते, काय. तर दुर्गी तिला सांगते की त्या रात्री ती मास्तरीण ओंकारच्या घरी राहिली होती आणि तिला ओंकारच्या घरी ठेवण्याचं काम अधिपतींनीच केलं होतं. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला धक्का बसतो. तर दुर्गी म्हणत असते की एकीकडे अधिपतींनी तुला शब्द दिला आणि दुसरीकडे तो मोडला सुद्धा. तर भुवनेश्वरी तिला विचारते, म्हणजे अधिपती स्वतः सुनबाईंना घेऊन त्या ओंकारच्या घरी गेले होते का. त्यावर दुर्गी घाबरून म्हणते की ते तर मला माहीत नाही. पण भुवनेश्वरी म्हणते की दुर्गे, जे काही आहे ते खरं खरं सांग. जर यातील एक शब्द खोटा निघाला ना तर मी तुला घराबाहेर काढेल. त्यामुळे मग दुर्गी घाबरून म्हणते की अधिपती सुनबाईंना नाही भेटले, त्यांनी त्या ओंकारची आणि त्याच्या बायकोची मदत घेतली. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते, मग ठीक आहे, त्यांनी आमचा शब्द कुठे मोडला. त्यावर दुर्गी म्हणते, हो ताई, पण त्यांच्या मनात अजूनही त्या मास्तरनीविषयी ओलावा आहे ना. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, अगं मग प्रेम आहे त्यांचं तिच्यावर, तो काय वाळवाचा पाऊस आहे का एका दिवसात जायला. त्यावर दुर्गी म्हणते की ताई, ते सगळं कळतंय मला, पण मला असं वाटते की आता आपण चंचीला या घरात पुन्हा घेऊन यावं, कारण जर ती या घरात आली तर आपल्याला तिची खूप मदत होईल. आणि तूच शब्द दिला होता ना गं की तिचं आणि अधिपतीचं लग्न होईल म्हणून. मात्र दुर्गीचं हे बोलणं ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते. ती म्हणते की जर आम्ही चंचीला या घरात परत आणलं तर आम्ही आमचा शब्द मोडल्यासारखं होईल. आणि मग अधिपती आणि मोठे मालक म्हणतील की जर तू तुझा एक शब्द मोडला आहे तर मग आता दुसरासुद्धा मोड आणि सुनबाईंना या घरात घेऊन ये. त्यामुळे आम्ही चंचीला या घरात आणू शकत नाही. आणि ते ऐकून दुर्गी नाराज होत म्हणते की ठीक आहे, जशी तुझी मर्जी. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र भुवनेश्वरी मनात म्हणत असते की दुर्गी बोलते ते सुद्धा खरं आहे, जर चंची या घरात आली तर तिची मदतच होईल. मात्र तिला आम्ही घरात आणलं आहे असं वाटायला नको, काहीतरी दुसरा विचार करायला हवा. त्यानंतर दुसरीकडे अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते. तर अधिपतीने सगळ्या रस्त्याभर सॉरी लिहिलेलं असतं. त्याने गाड्यांवर, खांबावर, रस्त्यावर सगळीकडे सॉरी लिहून चिटकवलेलं असतं. मात्र अक्षरा त्याकडे मुद्दाम लक्ष देत नाही. तर दुसरीकडे इरा निखिलला भेटायला बोलावते. तर निखिल खुश होत तिला विचारत असतो की आता माझी नोकरी पक्की झाली ना, कारण तुझी ताई त्या घरातून बाहेर पडली. पण इरा म्हणते की तेच तर सांगायला बोलावलंय मी तुला, तुझी नोकरी पक्की नाही झाली तर धोक्यात आली आहे. आणि ते ऐकून निखिलला धक्का बसतो. तो विचारतो की हे काय बोलते तू, तुझी ताई तर त्या घराबाहेर पडली ना, मग आता. त्यावर इरा त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. ती म्हणते की ताई त्या घरातून बाहेर पडली खरी, मात्र आपण काहीच केलं नाही आणि त्यामुळे तुझी नोकरी आता धोक्यात आली आहे. आणि ते ऐकून निखिल काळजीत पडतो. तर इरा त्याला सांगते
पण आपल्याकडे एक संधीसुद्धा चालून आली आहे. आणि मग भुवनेश्वरी जे काही बोललेली असते ते सगळं ती निखिलला सांगते. तर निखिल म्हणतो, अगं मग आता वाट कसली बघतेय, तुझ्या ताईला काढ ना त्या घरातून बाहेर, तिच्याशी भांड वाद घाल, काही कर. त्यावर इरा म्हणते, पण हे कसं शक्य आहे, कारण आत्तापर्यंत मी आईबाबांना सांगत होते की तिला त्या घरात त्रास होत आहे, तुम्ही तिला इकडे घेऊन या. मग आता मी त्यांना कसं सांगू की तिला या घरातून सुद्धा बाहेर काढा. त्यावर निखिल म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्याला काहीतरी विचार तर करायलाच हवा ना. आणि त्यावर इरा हो म्हणते. तर दुसरीकडे अक्षरा शाळेत जात असते. तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो, त्यामुळे अधिपतीने लिहिलेल्या सॉरीकडे सुद्धा ती लक्ष देत नाही आणि ते बघून अधिपतीला वाईट वाटतं. तर इकडे इरा निखिलला सांगत असते की आपल्याला ताईला लवकरात लवकर घरातून बाहेर काढावं लागणार आहे, कारण भुवनेश्वरी मॅडमने तुला 30,000 पगारवाढसुद्धा दिलेली आहे. आणि ते ऐकून निखिल खुश होतो. तर इरा त्याला सांगते की एक दिवस तर वाया गेलाच आहे, पण जर आपण आज ताईला घराबाहेर काढलं तर तुला 29,000 रुपये पगारवाढ भेटेल, उद्या काढलं तर 28,000 रुपये. आणि त्यावर निखिल म्हणतो, मग आपण जास्त वेळ घालवता कामा नये. आणि मग तो इराला सांगतो की मी काही गुंडांना सांगून तुझ्या ताईला किडनॅप करू का. पण ते ऐकून इरा चिडून म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको, जरा रियालिटीमध्ये जग. त्यावर निखिल म्हणतो, ठीक आहे, तुझ्या ताईला घरातून कसं बाहेर काढायचं याचा विचार मी सुद्धा करतो. आणि त्यावर इरा हो म्हणते. तर दुसरीकडे अक्षराच्या केबिनमध्ये 2 मुलं आलेली असतात. त्या दोघांनी एकमेकांशी मारामारी केलेली असते. अक्षरा त्यांना नेमकं काय झालं होतं ते विचारते. त्यावर त्यातील एक मुलगा सांगतो की मॅडम, याने माझी मॅथची नोटबुक घेतली आणि मला परत दिली नाही. याने मला शब्द दिला होता, पण तरीसुद्धा त्याने नोटबुक परत दिली नाही, दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यामुळे मॅथच्या टीचरने मला शिक्षा केली. तर तो दुसरा मुलगा सांगत असतो की मॅडम, ती नोटबुक मला नको होती, आमच्या दुसऱ्या एका मित्राला हवी होती. मला असं वाटलं की तो वेळेत परत करेल, मात्र त्याने केली नाही. आणि ते ऐकून अक्षरा त्या मुलावर खूप चिडते. ती म्हणते की जर दिलेला शब्द पाळता येत नसेल तर शब्द द्यायचाच कशाला. आणि अक्षराला एवढं चिडलेलं बघून त्या सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यानंतर अक्षरा स्वतः शांत होते आणि मग ती त्या मुलांना समजावते की या सगळ्यापेक्षा तुमची मैत्री जास्त महत्त्वाची आहे ना, मग एखाद्या वेळी दुर्लक्ष करायचं. त्यावरती मुलं एकमेकांना सॉरी म्हणतात आणि तेथून निघून जातात. त्यानंतर अक्षराला चारुहास सरांचा फोन येतो. चारुहास सर म्हणत असतात की बाळा, तू इथून गेल्यापासून मला खूप अस्वस्थ वाटत आहे, आता तुझा आवाज ऐकल्यावर मला जरा बरं वाटलं. आणि मग ते अक्षराला म्हणतात की बाळा, मला माफ कर, माझ्या डोळ्यांदेखत तुला या घराबाहेर काढण्यात आलं, पण मी काही करू शकलो नाही. त्यावर अक्षरा म्हणते की बाबा, यात तुमची काही चूक नाहीये, मात्र घडलेल्या प्रकाराचा सरांना खूप त्रास होत असतो. ते अक्षराला म्हणतात की बाळा, काही कर, पण लवकरात लवकर या घरात परत ये, कारण तू मला तसा शब्द दिला आहे. पण अक्षरा म्हणते की बाबा, आता ते शक्य नाही आहे आणि खरं तर कोणाला दिलेला शब्द पाळायचा तेच मला कळत नाही आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून चारुहास सरांना तर धक्काच बसतो. ते अक्षराला समजावतात की तू हवं तर आत्ता येऊ नको, पण कधी ना कधी या घरात तू परत येशीलच ना, मी त्या दिवसाची वाट बघेल. आणि मग ते फोन ठेवून देतात. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेऊन फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो, पण भुवनेश्वरी त्याला थांबवते. ती अधिपतीला विचारते की आम्ही तुम्हाला एका गोष्टीसाठी आशीर्वाद देतो आणि तुम्ही त्याचा उपयोग दुसऱ्याच गोष्टीसाठी करता, असं वाटत नाही का. त्यामुळे अधिपती विचारतो की नक्की काय झाले आईसाहेब, जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. आणि त्यामुळे भुवनेश्वरी त्याला विचारते की तुम्ही सुनबाईंना मदत केली होती का. आणि त्यावर अधिपती म्हणतो हो. आणि मग तो भुवनेश्वरीला घडलेला सगळा प्रकार सांगतो. भुवनेश्वरी म्हणते की आमची परवानगी न घेता तुम्ही त्यांना मदत का केली. त्यावर अधिपती तिची माफी मागत म्हणतो की आईसाहेब, आम्हाला माफ करा, पण आम्ही तुम्हाला दिलेला शब्द मोडलेला नाही आहे, पण आम्हाला त्यांचीसुद्धा काळजी वाटत होती म्हणून आम्ही हे सगळं केलं. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, पण जर यापुढे तुम्हाला त्यांना काही मदत करायची असेल तर आधी आम्हाला सांगत जा, केल्यानंतर आमच्या कानावर घालू नका. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो आणि मग तिथून निघून जातो. भुवनेश्वरी मात्र हसतच त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.